मी सारिकास किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। तर आज छान गुळाच्या पुऱ्या बनवणार आहोत। तर मी इथे 2 वाटी गूळ घेते। तर त्यात पाणी टाकून घ्यायचं आहे। अगदी गुळाच्या किंचित वर एवढंच पाणी घ्यायचं आहे किंवा गुळाच्या बरोबरीला पाणी घेतलं तरी चालेल, जास्त पाणी नाही टाकायचं आहे। तर छान घट्ट पाक व्हायला पाहिजे। तर हा गूळ आता झाकून द्यायचा आहे। अर्धा तास तरी गूळ झाकून द्या, म्हणजे गूळ मेल्ट होऊन जाईल। चमच्याच्या साहाय्याने असं फिरवून गूळ वितळवून घ्यायचा आहे, हलवून घ्यायचा आहे। बघू शकतात तेवढाच बारीक बारीक गूळ राहिलेला आहे। तर मी ते गव्हाचं पीठ घेते। तर मी ते 2 मोठी वाटी पीठ टाकून घेतलं आहे। आता हे अर्धी वाटी आहे। आता यावर मी अर्धी वाटी रवा टाकून घेणार आहे। रवा टाकल्याने पुरी छान खुसखुशीत कुरकुरीत होते। तर मी आता ह्यात मिक्स करून घेते। तर आता टाकून घ्यायचे मीठ, चवीनुसार मीठ टाकून घ्या। त्यानंतर हे मिक्स करून घ्यायचे आहे। तर यात टाकून घ्यायचं आहे थोडंसं तेल, 2 चमचे तेल टाकून घेतलं आहे। तुम्ही पाकात जरी तेल टाकून पाक केला तरी चालेल गूळ वितळवताना। तर मी इथं पिठातच टाकून घेतलेला आहे। तर आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता पाक टाकताना गाळूनच टाकायचा। तर जास्त नरमही नाही आणि जास्त कडकही नाही पीठ भिजायचं आहे, मध्यम पीठ भिजून घ्यायचं आहे। या अशा पद्धतीने पीठ भिजून घ्यायचं आहे। आता त्याला पोळपाटवर तेल लावून मळून घ्यायचं आहे छान। कणिक छान मळले की मग पुऱ्या पण छान येतात। तर त्याचे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहेत। तर पोळपाटला अगोदर खाली तेल लावून मगच पुरी लाटून घ्यायची, म्हणजे चिपकणार नाही। तर मी आता इथे सर्वच पुऱ्या लाटून घेते। तर मी तेल गरम करून ठेवलेलं होतं, तर मी त्यात आता पुऱ्या तळून घेते। तर पुऱ्या पण छान फुगत आहेत। तर मुलांच्या डब्यासाठी पण छान आहेत पुऱ्या, तर नक्की बनवून बघा। या पुऱ्या तुम्ही दुधासोबत किंवा मग दहीसोबत किंवा मग शेंगदाण्याच्या चटणीसोबत पण खाऊ शकतात, खूप छान लागतात। तुम्हाला गुळाची पुरीची रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।